8 जुलै 1968 महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं. मुंबईत सध्या पोलीस मुख्यालय आहे, तिथे त्यावेळी विधानसभा भरायची. नेहमीप्रमाणे गर्दी भरली होती. खाली विधानसभेत आमदार तर प्रेक्षक गॅलरीमध्ये, पत्रकार कार्यकर्ते दाटीवाटीमध्ये बसले होते. सत्ताधारी विरोधी पक्ष यांच्यात खडाजंगी सुरू होती. चर्चा सुरू होत्या. मुख्यमंत्री कुठल्या तरी महत्त्वाच्या विषयावर बोलत होते. अचानक प्रेक्षक गॅलरीतून कसलासा आवाज झाला. खाली बसलेल्या आमदारावर पत्रकारांचा वर्षाव होऊ लागला. जोरदार घोषणाबाजी सुरू होती. गॅलरीतून खाली उडी मारायचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला पकडलं होतं. थोड्याच वेळात मार्शल आले आणि त्यांनी त्या व्यक्तीला उचलून बाहेर नेलं. कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये त्याची नंतर रवानगी करण्यात आली. 25 ते 30 वर्षाचा लहानपणीचा या तरुणाचं नाव होतं बबनराव ढाकणे. तालुक्याच्या विजेच्या प्रश्नासाठी या मुलाने थेट विधानसभेच्या गॅलरीतून उडी मारण्याचं धाडस केलं होतं. पुढे जाऊन हाच मुलगा देशाचा ऊर्जा राज्यमंत्री झाला. माजी मंत्री बबनराव ढाकणे यांचं नुकतंच निधन झालंय. अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी तालुक्यात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरातून कोणताही राजकीय वारसा नव्हता. शिक्षणासाठी पाथर्डीच्या हिंद वसतिगृहात राहताना चळवळीत ते ओढले गेले. गोवा स्वातंत्र्यमुक्ती संग्रामात भाग घेण्यासाठी शाळा 9वीत असताना सोडून दिली. नानासाहेब गोरे, सेनापती बापट, शिरूभाऊ लिमये यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनं केली. पुढे राजकीय जीवनात उतरायचं ठरवलं आणि काँग्रेसच्या विचाराकडे ते ओढले गेले. 1958 साली यशवंतराव चव्हाण भगवानगडावर आले होते. त्यावेळी बाळासाहेब भारदे निराळी यांनी या उत्साही कार्यकर्त्यांचा त्यांच्याशी परिचय करून दिला. 60च्या दशकात ते काँग्रेसच्या जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. राजकीय जीवनात काम करत असताना जनतेचे प्रश्न सोडवायचे असेल तर कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असायची. त्याकाळी राज्यभरात विद्युतीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली होती. प्रत्येक खेडोपाडी वीज पोहोचली जात होती. फक्त अहमदनगरमध्ये पाथर्डी तालुक्यात सोडून सर्वत्र विद्युतीकरण झालं होतं. स्वातंत्र्याला 20 वर्ष उलटून देखील पाथर्डी तालुका अंधारातच होता. बबनराव ढाकणे यांनी 3 महिने सतत गावोगावी जाऊन सभा, संमेलनं, मोर्चे, आंदोलनं याचं आयोजन करून विजेची मागणी लावून धरली. पण तत्कालीन प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर बबनराव ढाकणे यांनी भगतसिंग यांच्याप्रमाणे जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी संसदेत पत्रकं फेकून सरकारचं लक्ष वेधलं होतं. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या विधिमंडळात एखादी धाडसी कृती करून सरकारचं लक्ष वेधून घ्यायचं ठरवलं. त्यांनी प्लॅन केला आणि प्रेक्षकांच्या गॅलरीतून थेट विधानसभेत उडी मारायची. त्यावेळी वसंतराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री होते. कैलासवासी बाळासाहेब भारदे हे विधानसभेत अध्यक्ष होते. बबनराव ढाकणे यांच्याशी त्यांची ओळख होती. मुंबईला गेल्यावर ते भारदेंच्या सरकारी बंगल्यावर उतरायचे. मुंबईला जाताना त्यांनी आपल्या मागण्यांची 200 पत्रकं बनवली होती. नेहमीप्रमाणे भारदेंच्या बंगल्यावर उतरले आणि दुसऱ्या दिवशी विधानसभेला आले. त्यांनी पत्रके फेकली आणि विधानसभेत उडी मारायचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी पकडून जेलमध्ये टाकलं. त्या काळी ही उडी प्रचंड गाजली. सगळ्या वर्तमानपत्रात हेडलाईनला बबनराव ढाकणे हेच होते. वसंतराव नाईक यांनी विधानसभेत विशेषाधिकार भंगाची सूचना मांडली आणि ढाकणे यांना 7 दिवसाची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळप यांनी 7 दिवसांच्या ऐवजी 1 दिवसांची शिक्षा व्हावी अशी उपसूचना मांडली. या विषयावर त्या काळचे अभ्यासू आमदार रामकृष्ण महाळगी, दत्ता पाटील, बाबासाहेब खंजिरे, निहाल अहमद, जांबुवंतराव धोटे, कृष्णा देसाई, बॅरिस्टर अंतुले, बी.के. देशमुख अशा अनेकांनी भाषणे केली. बऱ्याच काळ उलटसुलट चर्चा झाली. पण अखेर ढाकणेंना 7 दिवसांची शिक्षा करायचं नक्की झालं. 7 दिवसांनी बबनराव ढाकणे जेलच्या बाहेर आले, ते हिरो बनूनच. त्यांची ती धाडसी कृती राज्यभरात प्रचंड लोकप्रिय झाली होती. काही दिवसांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बबनराव ढाकणे यांना वर्षा बंगल्यावर भेटायला बोलून घेतलं. त्यांनी विचारपूस केली. पाथर्डीला नक्की विद्युतीकरण सुरू करू अशी आश्वासनं दिली. एवढंच नाही तर लगेच संबंधित अधिकाऱ्यांना तिथूनच आदेश देखील दिले. ढाकणेंना वाटलं की नेहमीप्रमाणे ही राजकीय घोषणा असेल, पण तसं नव्हतं. पुढच्या 4 महिन्यात पाथर्डी तालुक्यातील विद्युतीकरणाच्या उद्घाटनाला स्वतः मुख्यमंत्री हजर झाले. तालुक्यात वीज मिळावी म्हणून विधानसभा गॅलरीतून उडी मारणारा देशाचा ऊर्जा राज्यमंत्री झाला. त्यावेळी त्यांनी या दुष्काळी भागातील रस्ते, पाझर तलावांची कामे याची जातीनं पाहणी केली. विविध विकास कामांचा आढावा घेतला. अनेक कामाला नारळ फोडून सुरुवात देखील केली. हे करताना हा तालुका आपला आहे की विरोधकाचा याचा विचार केला नाही. एका तरुणाच्या साध्या उडीमुळे तालुक्याचं भाग्य बदलून गेलं. पुढे बबनराव ढाकणे राजकारणात मोठमोठ्या पायऱ्या चढत गेले. आमदार झाले. जिथे स्टंट केला त्याच विधानसभेचे उपाध्यक्ष झाले. केंद्रात राज्यमंत्री बनण्याची देखील संधी त्यांना मिळाली, तेही ऊर्जा खात्याचा. जनता दलाचं राज्याचं नेतृत्व देखील त्यांना सांभाळायला मिळालं. आपली अनोखी आंदोलने आणि चळवळी यामुळे बबनराव ढाकणे हे नाव देशभरात गाजत राहिलं. याच बबनराव ढाकणेंना देशातला पहिला सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा काढण्याचं देखील श्रेय दिलं जातं. तालुक्याला वीज मिळावी म्हणून विधानसभा गॅलरीतून उडी मारणारा देशाचा ऊर्जा राज्यमंत्री झाला.
बबनराव ढाकणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.